बंधू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार। खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। मिळालेल्या अधिकच्या माहितीबाबत एसआयटी आणि सरकारी पक्षाकडून बाजू मांडली जाणार। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती। कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल, तर कल्पना खरात अटकेसाठी 2 पथकं आणि नाशिक पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला देखील एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिल्याची सूत्रांची माहिती। एसआयटीनं खरातची काल सीए, पुजारी आणि सराफाला समोर बसवून चौकशी केली। या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती। बाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती 3 BHK फ्लॅट, मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिल्याची माहिती आहे। वसईतील बंधू ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारल्याची धमकी दिल्याचा आरोप। पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईमध्ये गुन्हा दाखल। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज। पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावरती प्रश्नचिन्ह। सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज विविध समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार। सभापती पदासाठी आघाडी आणि भाजप युती या दोघांकडून मोर्चे बांधणी सुरू। मीरा भाईंदरमध्ये 3 एप्रिलपासून दहिसर ते काशीगाव मेट्रो धावणार। मात्र मेट्रो सुरू होण्याआधीच विविध पक्षांकडून बॅनरबाजी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मेट्रो मॅन म्हणून बॅनर, तर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा मेट्रोचे शिल्पकार असा गौरव। या ठिकाणी आपण 2 बोर्ड लावल्यामुळे लोकांच्या समोर एक संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं शिल्पकार कोण आहे। आणि जेवढी मला जानकारी असं वाटतंय की शिल्पकार एकच असतो, 2 होऊ शकत नाही। त्यामुळे मला असं वाटतंय की फडणवीस साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की हे तुमच्या दोघांचे जे भांडणं असतील किंवा काय असतील ते एका टेबलवर बसून मिटवा, तर लोक दिशाभूल होत आहेत। लक्षात घ्या, लोकांना नेमकं कळत नाही की शिल्पकार कोण आहे, मेट्रो आणली कोणी। जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी आणि मकासह कांदा बियाण्याचं मोठं नुकसान झालंय। सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झालं आणि आमचे घर म्हणजे समेतची आमची अशी आहे, उठणं बटणं सगळं आमच्या शेतीवर आहे बा। म्हणजे बिगाला आमच्या 1 बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागला आहे सदरशी। आता जर म्हणजे एवढं नुकसान झालं आहे तर असं वाटतं आम्ही कसं जगावं आहे बा। तुळजापूरच्या काक्रंबा गावाच्या शेतकऱ्यानं 1.5 एकर कांदा पिकावरती नांगर फिरवला। उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यानं कांद्यावरती नांगर फिरवलाय। ट्रॅक्टरनं नांगरून टाकला, याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची। 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला, त्याच्यामुळे मी नांगरून टाकला। कांदा एक 1.5 ते पावणे 2 एकर कांदा लावला होता मी। कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला। उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते। धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 8,145 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका। भाजीपाल्यासह फळबागांचं देखील नुकसान, तर 9,000हून अधिक शेतकरी बाधित। यंदा राज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्ये उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मिश्रणाचा अनुभव। सलग 25 दिवस राज्यामध्ये उष्ण लहरी, तर 6 दिवस पाऊस आणि गारपिटीची ही नोंद। नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 155 ते 260% अधिक पाऊस। अटकेतील महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांनीच केली शरीर सुखाची मागणी। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील घटना। तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेतील महिलाला पोलीस अधिकाऱ्यानं म्हटल्याचा आरोप होतोय। अकोल्यातील घटनेनंतर आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन, तर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववरती हात उगारला, मात्र वर्दीमध्ये असल्यामुळे हात आवरता घेतला।
भंडारा पोलीस दलाचा नॉटी हरपला. गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारा पोलीस श्वान नॉटी याचं अल्पशा आजारानं निधन. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. धाराशिवच्या तेरमध्ये फेसबुक पोस्ट करत 30 वर्षीय तरुणाची नैराश्यामधून गळफास घेत आत्महत्या. कुटुंबाची माफी मागत स्वतःला गुन्हेगार म्हणत टोकाचं पाऊल उचललं. नागपुरात नकली सोनं तारण ठेवून आयसीआयसीआय बँकेला 23 कोटी 19 लाखांचा गंडा. आयसीआयसीआय बँकेच्या 9 शाखांमध्ये हा प्रकार उघडकीस. खातेदार, अंकेक्षक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत, तर तब्बल 159 खातेदारांनी बनावट सोनं तारण ठेवलंय. मुंबईच्या लालबाग परिसरातील वन अविघ्न स्टेट मंदिर जैन मंदिरामध्ये चोरी. तब्बल 2.25 कोटींचे दागिने चोरीला. भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली आहे, तर अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल. भाईंदरच्या इंद्रलोक परिसरामध्ये उभ्या असलेल्या संशयित टेम्पोवरती नवघर पोलिसांचा छापा. 6,63,000 रुपयांचा पान मसाला आणि तंबाखू साठा जप्त. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसरमध्ये भटक्या कुत्र्यांची भीती. 40 भटक्या श्वानांपासून वाचवा. आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांची मनपा आयुक्तांना कळकळीची विनंती. 3,000 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटामध्ये कंटेनर अपघात. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर संरक्षक भिंतीवरती आदळून हवेमध्ये लटकला, तर अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. नागपूरच्या पंचशील चौकातील SBI बँक असलेल्या बिल्डिंगच्या वरच्या माळ्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. आगीमध्ये बँकेचं काहीही नुकसान झालेलं आहे की नाही हे अद्यापही अस्पष्ट आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात. राज्यभरामधून शेकडो सासन काढ्या या ज्योतिबा डोंगरावरती दाखल. सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी. अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थान इथल्या गावकरी गेट खुलं करण्याचा निर्णय. मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत गावकरी गेट हे खुलं राहणार. स्थानिकांना आधार कार्ड दाखवून गेटमधून प्रवेश मिळणार. मार्चच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये शासन निर्णयांचा धडाका. 30 मार्चला 476 तर 31 मार्चला 354 असे 2 दिवसामध्ये 830 शासन निर्णय, तर 6 दिवसामध्ये तब्बल 1,315 शासन निर्णय जारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.